हाय फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. EDC बँक अहमदनगरचे जे हॉल तिकीट रिलीज झालेत ते सध्या फक्त तुम्हाला बघायला भेटेल. वाहन चालक असेल, तुमचं सुरक्षा रक्षक असेल, त्याच्यानंतर तुमचं जे क्लार्क असेल, बरोबर, याच पोस्टसाठी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो आहे. हे बघा, हे क्लार्क असेल, वाहन चालक असेल, सुरक्षा रक्षक असेल, यांचीच हॉल तिकीट रिलीज झालेली आहे. आता सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण सगळ्यात पहिल्यांदा मी आपलं सायबर कॉपी स्पेन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी या चॅनलला फॉलो करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत ते सर्व सगळ्यात आधी आपल्यापर्यंत यावेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक कॉमन गोष्ट आहे ती समजून घ्या व्यवस्थित. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक बघा तुम्ही इथं 9/1/2025, 10/1/2025, 11/1/2025, 12/1/2025, त्याच्यानंतर 13/1/2025 आणि 13 नंतर बघा जवळपास 14, 15, 16, 17 आणि 18, म्हणजे जवळजवळ 6 दिवस हे ऑफ आहेत डायरेक्ट. तर हे जे ऑफ दिवस का दिले ते त्यांचा यांचा स्वतःचा मॅनेजमेंटचा विषय असेल, त्याच्यामुळे त्यांनी ते ऑफ दिलेले. आता बरेच विद्यार्थी मित्र आपल्याला हे करतायत, कॉन्टॅक्ट करतायत किंवा मेसेज करतायत, सर आम्हाला हे तुमची जी पोस्ट आहे 1 नंबरची जनरल मॅनेजर संगणक, आता तुम्ही मला सांगा ह्या पोस्ट हॉल तिकीट कधी येईल असं तुम्ही विचारताय. इथं क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये विद्यार्थी किती माहिती आहे तुम्हाला? हे बघा, 7 ते 8 सरासरी 7 ते 8 विद्यार्थी या पोस्टसाठी. आता तनुश्री मॅम म्हणून एक मॅम आहेत, त्यांनी पण विचारणा केली होती. मी त्यांना 10 तारीख सांगितलेली आणि ती एकदम योग्य माहिती मित्रांनो. 10 ते 11 तारखेला तुमचं हॉल तिकीट येऊन जाणार आहे. कुठलं? जनरल मॅनेजर या पोस्टचं, संगणकचं. ओके. आता तुम्हाला मी परत दुसरी जी पोस्ट आहे मॅनेजर संगणक, याच्यासाठी किती हे बघून घ्या. याच्यासाठी पण एक फार तर फार 12 ते 13 विद्यार्थी कॅन्डिडेट आहेत. तर याची पण जे संगणक हे जे पेपर आहेत ना, हे शेवटच्या दिवशी, म्हणजे नाही का, त्याच आठवड्यात 19 तारखेला शेवटच्या दिवशी हे पेपर होणार आहे. कारण ह्या ज्या पोस्ट आहेत ना, ह्या क्लास 1 श्रेणीमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ह्या गोष्टीचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे डेप्युटी मॅनेजर संगणक आहे, यामध्येही मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा, याच्यामध्येही जवळपास एक 8 ते 9 विद्यार्थी कॅन्डिडेट आहेत. त्यात काही मेल असतील, काही फिमेल असतील. तत्पूर्वी तुम्ही आता इथं जे खाली इन्चार्ज प्रथम श्रेणी याची पण तुम्ही माहिती घेऊ शकता. तर इथं एक गोरे मॅडम आहेत, त्यांनी पण आपल्याला मेसेज केला होता. आणि भरपूर असे काही जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी पण, एक मुळे सर म्हणून त्यांनी पण केला होता. त्याच्यानंतर एक रेपाळे सर त्यांनी पण केला होता. तर मला हेच सांगायचं आहे की ही जी लिस्ट आहे तुम्ही बघू शकता, एक थोडेसे आहेत, म्हणजे एक जवळपास हे सगळे ज्या मोठ्या पोस्ट आहेत अनुक्रमणिका 1 पासून तर तुमच्या 4 पर्यंत, म्हणजे तुमचं जे जनरल मॅनेजर संगणकची जी पोस्ट आहे तिथपासून तर इन्चार्ज प्रथम श्रेणीपर्यंतचे जेवढे पण पेपर आहेत मोठ्या मोठ्या पोस्टचे, हे पेपर तुम्हाला त्याच आठवड्यामध्ये 19 तारखेला शेवटच्या दिवशी होतील. आणि त्याच्या आधी एक 7 ते 8 दिवस तुम्हाला हॉल तिकीट येणं गरजेचं अपेक्षित असतं. त्यामुळे तुम्हाला एक किती जरी उशीर झाला तरी पण तुम्हाला एक 10 तारखेला किंवा 11 तारखेला हॉल तिकीट हे तुम्हाला भेटून जाणार, 100% जाणार. कारण सकाळीच आम्ही जे अहमदनगर बँकचं जे त्यांचं ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहे तर बघा खाली, तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता हेल्पलाईन नंबरवर. हे बघा, हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथं 8600300270. याच्यावर ते तर काय व्यवस्थित बोलत नाही आहे, पण तुम्ही त्यांच्याशी नाही का, आम्ही तर सांगितलं आता आम्ही चॅनलवालेत वगैरे, आमच्याशी बोलले तिने, तुमच्याशी एवढं काही व्यवस्थित बोलणार नाही ते, पण त्याची काही फारशी आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. आता ही जी माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे ना, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूनच देतो आहे. तर त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला एक 7 ते 8 दिवस आधी हॉल तिकीट येणार, म्हणजे 10-12 तारीख तुम्ही पकडून चाला. त्याच्यामुळे आता कोणी मेसेज वगैरे करायची गरज नाही. आपापला अभ्यास करा बाळांनो, व्यवस्थित पेपर द्या. मी जे 9/1/2025ला जे तुमचे सुरक्षा रक्षक असेल, वाहन चालक असेल, क्लार्क पोस्टचे जे विद्यार्थी असेल, त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या चॅनलच्या वतीने किंवा आमचे जे सायबर कॉप चॅनल आहे, त्याच्यानंतर आमची वेबसाईटची जी काही टीम असेल त्यांच्या वतीने तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. आणि तुम्ही आता फालतूचा वेळ वाया न घालता आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व जेवढ्या भरत्या आहेत, तुम्हाला MPSC असेल, सरळ सेवा असेल, तुमचं गड्डा असेल, गटका असेल, त्याच्यानंतर तुमचं राजपत्रित ब असेल, राजपत्रित अ असेल, म्हणजे तुमच्या जेवढ्या पण महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण भरत्या आहेत त्याची सगळी जी इन डिटेल माहिती आहे ती तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर एक विषय असा आहे की मुलं
आता बघा आपण 9 तारखेपासून तर क्लार्कचे आणि हे बाकीचे जे एक्झाम सुरू होत आहेत त्याचा रिव्ह्यू देणार आहे, रिव्ह्यू करणार आहे. म्हणजे पेपरला क्वेश्चन वगैरे कसे येत आहेत त्यासाठी तुम्ही बघा, मी तुम्हाला हे रिव्ह्यूचे जे क्वेश्चन वगैरे असतील ते 13 तारखेला शार्प 13 तारखेला मी तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर अपलोड करेल. टेन्शन घेऊ नका. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले इथपासून तर कोणते प्रश्न विचारले हे देखील मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आणि हे जे तुमचे जे मोठ्या पोस्टवाले जे मुलं आहेत, मॅनेजर वगैरे आहेत ना, जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर वगैरे, इंचार्ज प्रथम श्रेणी, यांची पण तुम्हाला म्हणजे सिलेबस वगैरे कसा येईल, त्याच्यावर काय क्वेश्चन विचारतील. आता कसं झालं आहे माहिती आहे का, याच्यावर क्वेश्चन ही एक संस्थाने हे किंवा IBPS कसं असते, तर त्यांनी जसे क्वेश्चन मागच्या वर्षी IBPSने जसे क्वेश्चन मागच्या वर्षी सेट केले होते ना, तसा हा प्रकार नाही आहे. हे एक असं म्हणायला हरकत नाही की ही एक SBI सारखी बँक नाही आहे. ही एक संस्थानिक बँक आहे, म्हणजे नाही का, अर्धी सरकारी आणि अर्धी खाजगी. त्याच्यामुळे याचे जे पेपर आहे ना, हे थोडेसे कमी लेवलच्या सोसायटीकडे किंवा आपण याच्याकडे संस्थेकडे गेले असे म्हणायला काही हरकत नाही. ते पण प्रश्न कसे असतात ते तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. आता मी थांबतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 13 तारखेला. जय हिंद, जय महाराष्ट्र.